दादा, तो कंदिरी किल्ला आहे ना? हो, पण किल्ला नाही, एक पवित्र देवस्थान आहे जिथे आपण सर्व व्यर्थ घालवून लोकांना बोलायला भाग पाडतोय. म्हणजे 1679 मध्ये खंदेरीवर मायनाक भंडारीच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ताबा मिळवला. तिकडे तटबंदीच्या बांधकामाची देखरेख केली आणि कुलाबा किल्ल्यावरती निगराणी ठेवायचं त्याला काम सोपलं. हा झाला 1600च्या शतकातला इतिहास. आता थोडं मागे येऊया जुन्या इतिहासात. पूर्वजांच्या म्हणण्यानुसार असं म्हटलं जाते की किनारपट्टीला बसलेल्या वेताळदेवाने आपल्या कर्तृत्वाने भूत प्रेतांसकट लोकांना सतावून सोडले होते. तेव्हा खंडोबाराया जेजुरीवरनं वर्सोली गावात आले आणि वेताळदेवाला उलटं टांगून शरण येण्यास भाग पाडला. वेताळदेवाने खंडोबारायांची माफी मागितली आणि आपले स्थान मागितले. तेव्हा मल्हार वेताळदेवांना म्हणले, तू इथून कुठेच न जाता पाड्याच्या मधोमध राहून किनारपट्टीला राहणाऱ्या सर्व लोकांची रक्षा करशील. आणि त्यानंतर वेताळदेवांनी त्या बेटावरती जाऊन पाषाणाचे रूप धारण केले. असंही म्हटले जाते की हे पाषाण इतकं लहान होतं आणि हे दर वर्षाला थोडं थोडं वाढत जाते. लोकांच्या अफवानुसार